अन्न आणि औषध विभागातील लिपिकाच्या लाच प्रकरणानंतर नॉट रिचेबल असलेले मंत्री नरहरी झिरवाळ अखेर माध्यमांसमोर आलेत। झिरवाळांनी पत्रकार परिषद घेत लिपिक राजेंद्र ढेरिंगेच्या लाच प्रकरणात आपला काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय। दरम्यान मंत्रालयातील धाडीमागे मुख्यमंत्री फडणवीसांचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। मात्र स्वतः झिरवाळांनी हे आरोप फेटाळलेत आणि या धाडीमागे मुख्यमंत्री असतील असं मला वाटत नाही असं म्हटलंय। तसंच माझं काम चांगलं असल्यानंच मुख्यमंत्री माझं मंत्रिपद काढणार नाहीत असा विश्वासही झिरवाळांनी व्यक्त केला आहे। मला तरी असं वाटत नाही की बाबा मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केली असेल किंवा हे करायला कुठंतरी त्यांचा सपोर्ट असेल असं अजिबात मी पुन्हा तेच म्हणतो का माझा कोणावरही संशय नाही। मला तरी वाटतं का मुख्यमंत्री महोदय शेवटी हे अधिकार काढणं दुसऱ्याला देणं हे मुख्यमंत्री महोदयांच्या कब्जेत असतं किंवा अधिकारात असतं आणि मुख्यमंत्री महोदयांनी आतापर्यंत माझं कामकाज बघितले त्याच्यावर कुठल्याही प्रकारची त्यांच्या मनात तरी किंतु परंतु असण्याचं कधी जाणवलेलं नाही। त्याच्यामुळे तोही प्रकार होणार नाही आणि माझ्या स्वपक्षातलं असं तरी मला वाटत नाही की बाबा कोणी माझं मंत्रिपद काढून आणि कोणाला तरी हवं याच्यासाठी माझी बदनामी करतील असं मला अजिबात वाटत नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीवर अनेक मुद्द्यांवर अप्रत्यक्ष टीका केली। लिपिक लाचखोरी प्रकरणात नरहरी झिरवाळ यांची त्यांनी पाठराखण केली। झिरवाळांची तोंड भरून स्तुतीही केली। झिरवाळांना पाठिंबा देत नाही असा आरोप करत अजितदादांच्या राष्ट्रवादीवर टीकाही केली आणि तेवढ्यावरच काही थांबला नाही तर मंत्रालयात मंत्र्याचं केबिन सील केलं जातं हे धक्कादायक असल्याचं सांगत मुख्यमंत्री फडणवीसांवरही अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला। एक शून्यातून झिरवाळांनी एक आयुष्य उभं केलंय कष्टातून। ते काय मॅनेजमेंट कोटावाले नाही, ते स्वतः शून्यातून उभे राहिलेले। त्याच्यामुळे काय नक्की त्यांच्या ऑफिसमध्ये झालं आणि महाराष्ट्र सरकारकडून पारदर्शकपणे उत्तरच येत नाहीये ना। 6व्या मजल्यानी 3ऱ्या-4थ्या मजल्यावर रेड केली आहे हे म्हणजे मला अजून खरंच वाटत नाही की माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या कॅबिनेट मिनिस्टरवर ही रेड होते। हे असं कसं होऊ शकतं? पक्ष शांत आहे। यावर अधिक सांगतात आपले दिल्लीतले प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, काय नेमकं राजकारण चाललेलं आहे? सत्ताधारी पक्षातल्या एका मंत्र्याचं समर्थन जिथे त्याचा स्वतःचा पक्ष करत नाहीये तर ज्या पक्षातून ते या पक्षात आहेत तो दुसराच पक्ष म्हणजे विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षातल्या आमदार मंत्र्याचं समर्थन करतायत। काय चाललंय? एकतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं या सगळ्या संदर्भात कुठलंही स्पष्टीकरण आलं नाही आणि या झिरवाळांच्या पाठीशी पक्ष नाहीये एक असा संदेश गेला। दुसरा मुद्दा म्हणजे आज सुप्रिया सुळे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी भुजबळांपासून बाकीच्या ज्या लोकांवरती आत्तापर्यंत जेव्हा ईडी सीबीआयच्या धाडी परत होत्या त्या काळामध्ये त्या कशा पद्धतीने या नेत्यांसोबत होत्या, जो पक्ष आता सध्या सुनेत्रा पवार यांच्यात हातात आहे, त्या नव्यानं त्याचा अध्यक्ष झालेले होत आहेत, तर त्या पक्षाचे लोकांशी त्यांचा कसा संपर्क आहे आणि त्या पक्षाच्या नेत्यांशी मी कसं पाठीशी उभा आहे असा एक संदेश त्यांनी या सगळ्या माध्यमातून दिलेला आहे। झिरवाळ कसं शून्यातून पुढे आलेले आहेत हे देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामधून त्यांचं सध्याचं जे नेतृत्व आहे सुनेत्रा पवार यांचं किंवा सध्याचे जे नेते आहेत प्रफुल्ल पटेल तटकरे हे नेत्यांच्या पाठीमागं उभे नाही आहेत। जेव्हा ही कारवाई त्यांचा आरोप आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केलेली आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या पक्षाचे नेते त्यांच्या मागे उभे नाही असा संदेश देत त्यांनी नरहरी झिरवाळ यांच्या पाठीशी उभा राहत एक प्रकारे त्यांचं मंत्रिपद जे वाचलेलं आहे हे यांच्यामुळे वाचलेलं आहे असं सांगितलं। दुसरा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने सांगितलं जात आहे की सुनेत्रा पवार किंवा पक्षाच्या नेत्यांनी त्यांना समज दिलेली आहे, ज्या ठिकाणी चूकच झालेली नसेल त्या ठिकाणी समज देण्याचा प्रश्न येत नाही। याचा अर्थ नरहरी झिरवाळ यांना जर समज दिली गेली असेल तर नरहरी झिरवाळ याच्यामध्ये कुठेतरी चुकीचे होते आणि त्यामुळे त्यांना ही समज दिली असाही एक संदेश जो आहे त्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। त्यात सुनेत्रा पवार यांच्या पक्षावरती सुप्रिया सुळे यांनी एक प्रकारे कुरघोडी करत त्यांच्या पक्षातल्या आमदारांना आणि नेत्यांना संदेश दिलाय की मी तुमच्या सोबत आहे आणि मीच खऱ्या अर्थानं पक्ष व्यवस्थित अर्थात आता या संदेशाचं राष्ट्रवादी अजितदादांच्या किंवा आता सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतले आमदार कसा अर्थ काढणार आणि काय होणार ते पाहावं लागेल। तुर्तास दिल्लीतल्या घडामोडीकडे आपण लक्ष ठेवूया। तुर्तास धन्यवाद शिवाजी आपण दिलेल्या माहितीसाठी।